कसे आहेत सर्व? मस्त मजेत आनंदात ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावो. तर आता वाजले आहेत 10:30 आणि घरातली आता सर्वीची जी बाकीची कामं आहेत ती मी करून घेतली आहे. कुकर आत्ताचा लावलेला आहे कारण की आज मुलांचा शेवटचा पेपर आहे. तर मी आता थोडीशी फ्री झालेली आज थोडी फ्री आहे कारण की आठवडाभर त्यांचा पेपर होता, तर अजिबात मला घराकडे लक्ष देता आलं नाही आहे. थोडीशी साफसफाई करायचं आहे आणि तर आता कसं थोडंसं फ्री आहे. तर कारण की एकदा परीक्षा झाली की आपलंसुद्धा पॅरेंट्सचंसुद्धा टेन्शन कमी होतं, कारण की एकदा परीक्षा असली की आपल्यालासुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. सध्या माझंसुद्धा तेच चालू होतं. तर आज लास्ट पेपर आहे, सो मीसुद्धा हॅप्पी आहे. आणि आता थोडंसं त्यांचं कालच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, थोडं त्यांचं कपाट मॅसी झालं होतं, तर ते आज क्लीन करायचं आहे. आणि बाकीची छोटी मोठी साफसफाई आहे तीसुद्धा करायची आहे. तर पुढे तुम्हाला समजेलच आज काय काय होणार आहे ते. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, छान छान असे कमेंट करा. आणि थोडासा बाहेर पाऊससुद्धा पडतो आहे बारीक बारीक. सो चला व्हिडिओ आता सुरुवात करूया. तर इकडे घरातली जी छोटी मोठी कामं होती ना ती तर करून घेतली आणि कपडेसुद्धा सकाळी धुवून घेतले, कारण की एकदा सकाळी कपडे धुवून घेतले ना मग कसं निम्मी कामं घरातली झाली असं मला तरी वाटतं. म्हणून मी अगोदरच सकाळी कपडे वॉश करून घेते. आता फक्त सुकसं घालायचे होते आणि पावसाचं वातावरण हे ढगाळ होतं आणि बारीक बारीक असा पाऊससुद्धा पडत होता. तर आज काय कपडे सुकतील असं तर वाटत नाही. आणि माझ्याबरोबर हमेशा असंच होतं, ज्या दिवशी पावसाचं वातावरण असेल त्या दिवशी कपडे हे भरपूरच साचतात, कारण की मुलांचे, माझे आणि ह्यांचेसुद्धा असे डबल डबल कपडे होतात. तर ठीक आहे, थोडेसे वाळले ना तर ॲटलीस्ट पंख्यावर तरी घरात सुकवता येतात. तर काय करू शकत नाही. तर आता असे कपडे असे स्वच्छ म्हणजे घालून घेते आणि त्यानंतर आता बाकीच्या कामाला लागते. तर इकडे आता कपाटातला जो काही पुस्तकांचा पसारा होता तो इकडे बाहेर काढून ठेवला आहे. तर बघू शकता एवढी पुस्तकं फक्त दोघांची आहे आणि आता ही पूर्ण मला अरेंज करून परत पुन्हा कपाटात व्यवस्थित ठेवायची आहेत. तर इकडे अगोदर ओला कपडा घेऊन कपाट व्यवस्थित पुसून घेतलं, कारण की कपाटाला थोडेफार असे डाग लागलेले होते. तर त्यासाठी ओल्या कपड्याने ते जरासे घासून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती सुका कपडा फिरवून घेतला आहे, कारण की असे हे डाग जाणार नाहीत. थोडेसे असे कलरचे आहेत, थोडे काही ना काहीतरी पडलेलं डाग आहे, त्याच्यामुळे ते थोडेसे घासून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने अशा सुक्या कपड्याने पुसून घेतला. आता यावरती आपल्याला आता पेपर अंथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मला पुस्तकं ठेवायची आहे, कारण की वर्षभर पुस्तकं आपल्याला टिकवायची आहे. आणि जर ती अशीच ठेवली ना कपाटात, आणि ते पत्र्याचं कपाट असल्यामुळे थोडंसं त्यांनासुद्धा डाग म्हणजे काहीतरी गंज लागेल. म्हणून मी काय करते, अगोदर पेपर हातरते आणि त्याच्यानंतर त्यावरती पुस्तकं अरेंज करून ठेवते. तर ॲक्च्युली मी जेव्हा म्हणजे मला न्यूजपेपर वाचायचा तर खूप शौक आहे, पण आता सध्या जायला भेटत नाही सकाळी, कारण की एवढा वेळच नसतो सकाळची. आता एवढी घाई गडबड होते, तर पेपर सध्या तरी कमी आहेत. तर जेवढे होते जुने पेपर तेच मी इकडे व्यवस्थित कप्प्यामध्ये अरेंज करून घेतले. आणि मेन म्हणजे आज मला कपाटाचा ना हा खालचा कप्पा आहे तो मेनमध्ये क्लीन करायचा होता. खूप दिवस झाले त्याच्यामध्ये एवढं काहीतरी मुलांनी भरून ठेवलं होतं ना, तर तेच मला पहिला साफ करायचं होतं. तर इकडे आता व्यवस्थित पेपर अरेंज करून घेतले. आणि आज विवान घरी होता, म्हणजे सकाळीच तो पेपर देऊन आला होता, मग त्यालासुद्धा मदतीला इकडे घेतलं आणि पुस्तकं आता अरेंज करायला घेतली. अगोदर त्याची पुस्तकं घेतली, म्हणजे एकेकांची पुस्तकं घेतली ना की ती व्यवस्थित लावता येतात. आणि ही जी तुम्ही पिशवी बघता ना, ह्यामध्ये फक्त रफ बुक आहेत, कारण की गेल्या वर्षीच्या ज्या यूज केलेल्या वह्या आणि थोड्याशी पानाशी शिल्लक राहिलेल्या ज्या बुक होत्या त्या मी साठवून ठेवल्या आहे, कारण की मी अशी बुक फेकत नाही. कारण की माझ्या टायमाला मला आठवतं आम्ही जी चांगली पानं असायची ती बुकमधून काढून घ्यायची आणि बाइंडिंग करून नवीन बुक तयार करायचं. पण आता काही मुलांना सांगून त्याचा काही उपयोग नाही. सो मी हा बुक फेकत नाही. जी पानं अशी उरलेली असतात चांगली पानं, तर त्यांना ती मी रियूज करते. जसं वेकेशन असलं, कारण तेव्हा वापरता येतात. परत मला कधी घरात काय होमवर्क घ्यायचा असला तर छोट्या मोठ्याला कामाला अशा वह्या वापरता येतात. तर मी एक अशी पिशवीच तयार करून घेतलेली आहे. मग कधी आपल्याला पाहिजे तर त्या वह्या पेज आपल्याला यूज करता येतं. त्याच्यानंतर इकडे आता त्याची पुस्तकं इथे अरेंज करून घेतली. आणि हे आम्ही एक्स्ट्रा त्याला वह्या घेतलेल्या आहे, म्हणजे होलसेलमध्ये भेटतात, कारण की त्याला आता भरपूर वह्या लागतात. मग एकदाच घेतल्या ना बंडल, तर कसं मग सारखं सारखं आणाव्या लागत नाही आणि त्यालासुद्धा त्या वापरायला बऱ्या पडतात. त्यानंतर आता तिचं इकडे आवरायला घेतलं, तिचा कप्पा. तिच्यासुद्धा पुस्तकं आता भरपूर आहे, दुसरीच्या मानाने
खूप सारी अशी पुस्तकं मुलांना आता दिली जाते. तर तिचीसुद्धा बॅग खूप हॅवी होते. तर इकडे आता दोघांची वह्या एका साईडला आणि नोटबुक एका साईडला आणि पुस्तके एका साईडला असे अरेंज करून घेतलं. आणि आता त्यानंतर जे रायटिंग पॅड असतात ते सुद्धा इथे अरेंज करून घेतले. जे काही पेपर होते त्यांची फाईल म्हणजे आता थोडा जे प्रॅक्टिकल एक्झाम होतात किंवा जे टेस्ट होतात ते पेपर तिथे अरेंज करून घेतले. एका फाईलमध्ये मी ठेवते. आता त्यानंतर इकडे त्यांना मॅगझिन दिल्या जातात शाळेत. त्या मी अजिबात टाकत नाही. त्या त्यांना वाचायला जेव्हा वेकेशन असतं, गेल्या वर्षीच्यासुद्धा मॅगझिन मी सांभाळून ठेवलेल्या आहेत. तर कधी वेकेशन असतं किंवा अशा स्टोऱ्या असतात, प्रोजेक्ट असतात, तेव्हा त्या कामाला येतात मॅगझिन. तर आजकाल मुलांना शाळेत दिल्या जातात. पूर्वी आमच्या टायमाला तर नव्हत्या, पण ते चांगलं करतात. तर त्या मॅगझिन मी अशा जमा करून ठेवते. आणि त्यानंतर हे रायटिंग पॅड आहे ते सुद्धा जुने आहेत गेल्या वर्षीचे, कारण की आम्हाला हर वर्षी नवीन पॅड लागतात. तर मी जुने पॅड अजिबात फेकत नाही. तर ते मी तसेच सांभाळून ठेवलेले आहेत. तर त्यानंतर इकडे जे कंटेनर बघत आहात तुम्ही, तर त्याच्यामध्ये मी जे तुटलेले आपले कलर्स असतात, रबर असतात, शॉर्पनर असतात, ज्या छोट्या ज्या पेन्सिली असतात, ज्या आता मुलं थोडेसे वापरतात आणि नंतर टाकून देतात, तर मी ते अजिबात टाकत नाही. अशा कंटेनरमध्ये मी भरून ठेवते. स्केल म्हणा हे सर्व, कारण की जेव्हा त्यांना गरज लागते ना, मग ते परत मागतात. आणि आता तुम्हाला माहिती आहे की वस्तू आता एवढ्या महाग झाल्या आहेत, कारण की रबर शॉर्पनर हे एवढे आता 2-2, 3-3 रुपयाला भेटतात. तर प्रत्येक गोष्ट आपण हर टायमाला तर नवीन देऊ शकत नाही ना, म्हणून आतापासूनच त्यांना मी सवय लावते. कारण की ते इकडे तिकडे फेकलेले असतात, तर मी अशा एका कंटेनरमध्ये भरून ठेवते. मग जेव्हा कधी त्यांना गरज लागली तर ते यूज करू शकतात. मी देते त्यांना करायला. आता इकडे त्यांच्या ज्या मिस्टरांच्या लॅपटॉपच्या चार्जिंग होत्या, काही वायर्स होत्या, तर हे सर्व मी एका पिशवीमध्ये भरून ठेवते. म्हणजे कसं ते इकडे तिकडे मॅशी होत नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा ते घेता येतात. कसं माहिती आहे, आता ही मुलं काय करतात, एक वस्तू घ्यायला गेलेत ना, तर 4 वस्तू तिथे खेचून ठेवतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मग ठेवलेल्या वस्तूची परत वाट लावून टाकतात. तर त्याच्यामुळे प्रयत्न करते की जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित सगळ्या वस्तू ठेवायच्या, जिथेच्या जागच्या जागी, असं मी तरी ठेवते व्यवस्थित. आणि जेव्हा गरज लागली तेव्हा घेता येतात. तर अशा प्रकारे व्यवस्थित मी कपाट लावून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. आता त्यानंतर आता कपाटाचं तर काम करून झालेलं आहे. आणि इकडे ही जी फ्रेम होती तीसुद्धा आता साफ करायची होती, कारण की एक काम करायला गेलं की दुसरं लक्ष जातोच आपला. आणि ते मग असंच ठेवून पण चालत नाही, कारण की ह्या कामासाठी आपण वेगळा वेळ काढू शकत नाही. आणि इकडे थोडा विवांना खोकला झाला आहे, तर सॉरी थोडासा आवाज येत असेल. तर आता मी ते फ्रेम साफ करायला घेतली, कारण की त्याच्यावरसुद्धा अशी धूळ येऊन बसते. तसं तर हात माझा असतोच जेव्हा मी साफ करायला घेते, पण आज थोडीशी अशी क्लिनिंग करते त्या भागाची. तर म्हणाली तर हे सुद्धा करून घ्या. थोडं AC सुद्धा हात मारून घेतला, कारण की तेवढा तर माझा हात जात नाही, पण जेवढा हात जात होता तेवढं तरी मी पुसून घेतलं. त्यानंतर कपाटावरती बॅगा ठेवलेल्या असतात, तर तिथेसुद्धा एक हात मारून घेतला. तर मी माझ्या घरात जास्त असं अडचण काही ठेवत नाही. आता व्यवस्थित असं तर मुलं थोडं मॅसी करतात, पण असं मी जास्त न वापरणाऱ्या वस्तू तरी घरात भरून नाही ठेवत. तर तो सुद्धा भाग थोडंसं धूळ बसलेली, तर तिथेसुद्धा एक हात मारून घेतला. आणि आता त्यांच्या बॅगा अशा व्यवस्थित ठेवता येतात. तर ती जागासुद्धा आता मी क्लीन करून घेतली. आता त्यानंतर आतून तर कपाट आपण क्लीन केलं होतं, तर आता बाहेरूनसुद्धा एक हात मारून घेतला, कारण की थोडा आरशावरती थोडेसे असे डाग लागलेले होते आणि थोडेसे असे कलरचे ह्याचे डाग असतात, तर ते सुद्धा थोडेसे स्वच्छ करून घेतले. कारण की घरात कसं आता सर्व स्वच्छ करायचं असेल तर एकदम चांगलं स्वच्छ करायचं. तर तो आता पूर्ण भाग स्वच्छ करून घेतला. आणि आता तुम्ही बघू शकता एवढा तो कचरा आता बाहेर आलेला आहे कपाट आता साफ केल्यानंतर. कारण की आपल्याला तेवढाच जेव्हा आपण साफ करायला जातो ना कुठलीही वस्तू, तेव्हाच आपल्याला समजतं आपण न वापरणारी वस्तू जास्त जमा करून ठेवलेली आहे. तर आता सर्व मी काढून घेतला आणि आता झाडू मारून घेते, कारण की लादी पुसायची होती. व त्याच्या अगोदर हे सर्व एका कॅरी बॅगमध्ये टाकणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते. तर ॲक्च्युली आज सकाळपासून लाईटसुद्धा नव्हती, तर ते सुद्धा थोडंसं मला आवडत नव्हतं, कारण की कसं लाईट असते तर थोडं जरा फॅन असतं तर बरं वाटतं. पण ते आता लाईट नव्हती, बाहेर पाऊस होता आणि ॲक्च्युली घरात तर उजेड असतोच माझा. तर लाईटी म्हणजे संध्याकाळ सूर्य मावलेपर्यंत तरी घरात उजेड असतो. पण कसं आता पावसाचं वातावरण आहे, तर थोडंसं कसं ओलसरपणा, दमटपणा थोडंसं जाणवतो त्याच्यामुळे. तर इकडे आता सर्व झाडू मारून घेतली जमिनीवर. त्याच्यानंतर आता लादी पुसायला घेतली, कारण की कसं थोडीशी आता धूळ आणि माती होती आणि कपाटामधून थोडंसं कलरचं सुद्धा सर्व बाहेर पडलेलं होतं. मग एकदा कसं डीप लादी स्वच्छ करून घेतली ना, मग कसं
कोण नाही घरात, मुलं नाही तर कसं जरा घर थोडा वेळसाठी तरी स्वच्छ राहतं. आता त्यानंतर मी आणि विवांत आम्ही जेवून घेतलं होतं आणि सकाळची भांडी जी काही नाश्त्याची होती, जी काही जेवण केलेल्याची भांडी होती ती मी सकाळीच आवरून घेतलेली होती. कारण की मला नाही आवडत की तसंच कामं ठेवायची. मी जेव्हाच्या तेव्हा भांडी घासून घेते. तर आता ही फक्त ही माझी आणि विवांची भांडी होती आमच्या दोघांची, तर तीसुद्धा मी घासून घेतली. कारण की कामं आपण ठेवली ना की मग नंतर करायला आपल्याला कंटाळा येतो. तेव्हाच्या तेव्हा करून घेतली ना मग नंतर मग आलंच नाही आहेत आणि संध्याकाळपर्यंत आपणसुद्धा बाकीची कामाला किंवा स्वतःलासुद्धा थोडासा वेळ देता येतो. तर अशा आजचा छोटासा ब्लॉग होता, तो मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर अशी दिवसभराची जी काही कामं असतात ती मी एकटीच करत राहते जशी मला जमतात तशी. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर फायनली सर्व घरातली कामं झालेली आहे, जेवण झालेलं आहे. लादी बघितलं तुम्ही मी स्वच्छ पुसून घेतली आहे. किचनचं भांडेचं काम झालं आहे, किचन स्वच्छ झालेलं आहे. घरातली कामं जर झाली ना तर थोडंसं आराम वाटतो, निवांत वाटतो संध्याकाळपर्यंत. तर जी छोटी मोठी कामं आहेत ती करून झालेली आहे आणि सर्वात मोठं काम म्हणजे माझं कबाड साफ करून झालं आहे. पुस्तकांची आवराआवर कंप्लीट झालेली आहे, व्यवस्थित सर्व ठेवलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.